नमस्कार, TV9 मराठीच्या शिक्षण महापरिषदेमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आज 13 जून म्हणजे शाळा सुरू होण्याचा पहिला दिवस। आजच्या दिवशी नवीन गणवेश दप्तर घेऊन मुलं शाळेत जातात, शाळेची घंटा ऐकायला येते। मात्र आज हे काहीच ऐकायला आलं नाही किंवा हे पाहायला मिळालेले देखील नाहीये। कोरोनानंतर संपूर्ण जगच बदललेलं आहे आणि त्यामुळे आता कुठे जग हळूहळू अनलॉक होऊ लागलेलं आहे। मात्र शिक्षणाचं काय? शिक्षण अनलॉक नेमकं कसं होणार? यामध्ये प्रत्यक्ष शाळा सुरू करायच्या का किंवा मग ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू ठेवायचं आणि यासाठी खरंच पक्क धोरण आपल्याकडे आहे का? तर ह्या सगळ्याची उत्तरं आज आपण या महापरिषदेच्या माध्यमातून शोधणार आहोत। आपल्या बरोबर जे जाणकार असतील ते प्रत्यक्ष त्या क्षेत्रामध्ये काम केलेले असेच असणार आहेत। त्याचबरोबर जे तुमच्या मनातले प्रश्न आहेत तेच आम्ही त्यांना विचारणार। फक्त प्रश्न नाहीत तर त्याची उत्तरं शोधण्याचा देखील आपण प्रयत्न करणार आहोत। एकूणच आज नेमक्या काय चर्चा सुरू आहेत, काय नेमकं धोरण ठरवलं जातं, काय प्रस्ताव दिले जातात, एक रिपोर्ट या संदर्भातला आपण पाहूयात आणि त्यानंतर आपण चर्चेला सुरुवात करूया। जिथे जिथे ऑनलाईनने आपण सुरू करू शकतो तिथे ऑनलाईनने शिक्षण सुरू करू, जिथे आपण शाळा सुरू करू शकत असू तिकडे शाळेतनं शिक्षण सुरू करू। मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे सोमवारपासून ऑनलाईन शाळा सुरू होणार आहेत। मात्र या निर्णयाला विरोध होत असतानाच आता जुलै महिन्यापासून शाळा सुरू करण्याचाही शालेय शिक्षण विभागानं निर्णय घेतलाय। शाळा आणि कॉलेज सुरू करण्याचे वेळापत्रक जाहीर करण्यात आलं। जुलै महिन्यात 9वी, 10वी आणि 12वीचे वर्ग सुरू होतील। ऑगस्टमध्ये 6वी ते 8वी पर्यंतच्या शाळा सुरू होतील। सप्टेंबर महिन्यात 1ली ते 5वी पर्यंतची शाळा सुरू होईल। 11वीच्या वर्गाचा विचार 10वीच्या निकालानंतर होईल। तसंच डिजिटल शिक्षणाची मर्यादा 1 ते 2 तासांवर आणली आहे। 1ली आणि 2रीच्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण नसेल। 3री ते 5वी साठी प्रतिदिन 1 तास, 6वी ते 8वी साठी कमाल 2 तास प्रतिदिन आणि 9वी ते 12वी साठी कमाल 3 तास प्रतिदिन डिजिटल शिक्षण देण्यासंदर्भात नियोजन करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले। आज कुणीही पालक आपल्या पाल्याला शाळेमध्ये पाठवण्याच्या मनस्थितीत नाही। अशा वेळेस शासनाने त्यांचा विश्वास संपादन करणं, त्यांना आत्मविश्वास निर्माण करून देणं आणि त्यांच्यामध्ये एक आत्मविश्वास निर्माण केल्यानंतर की आम्ही पालकांच्या सुरक्षेची हमी घेतो, हे जर शासन आणि शाळा ह्या दोन्ही आम्हाला जर देत असतील तर मग हा निर्णय लागू व्हायला हरकत नाही। परंतु आज रोजी तरी हा निर्णय घेणे योग्य परिस्थिती नाही। एकीकडे शाळा सुरू करण्याचा निर्णय झालाय तर विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षेवर अंतिम निर्णय काही झालेला नाही। कोरोनाच्या या संकटामुळे सरासरी गुण देण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाला राज्यपालांनी विरोध केला। त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी अजून पुनर्विचार केलेला नाही। मुख्यमंत्री महोदयांनी जो निर्णय जाहीर केलेला आहे तो विद्यार्थ्यांच्या मनातला आहे आणि विद्यार्थ्यांनी कुठेही घाबरण्याचं कारण नाही। महाराष्ट्र शासन हे पूर्ण त्यांच्याबरोबर आहे। त्याच्यामुळे निर्णय जो झालेला आहे तो मुख्यमंत्र्यांच्या मनातला आहे आणि म्हणून विद्यार्थ्यांनी कुठेतरी संभ्रमावस्थेत जावं, निराश व्हावं अशी कुठचीही भूमिका विद्यार्थ्यांनी घेऊ नये। त्यांच्या मनातलाच निर्णय होणार आहे। टार्गेट केल्याबद्दल मला काही अजिबात दुःख नाही। प्रत्येकानं प्रत्येकाची भूमिका मांडलेली आहे। पण जरी मला कोणी टार्गेट केलं, जरी कोणी मला विरोध केला तर विद्यार्थ्यांच्या मनातला आणि विद्यार्थ्यांच्या हिताचाच निर्णय मी घेणार आहे। दुसरीकडे पुण्यातल्या नामांकित शिक्षण संस्थांनीही अंतिम वर्षाची परीक्षा रद्द करू नये अशी भूमिका घेतली। परीक्षेची तयारी असून कोरोना बॅचचे विद्यार्थी असा ठपका नको असं सांगत पुण्यातील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी, शिक्षण प्रसारक मंडळ, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि महर्षी कर्वे शिक्षण संस्थेनं पत्रकार परिषद घेऊन परीक्षेचा आग्रह धरलाय। या वर्षीच्या परीक्षा, अंतिम वर्षीच्या परीक्षा या वेव आउट करू नयेत। या परीक्षा घेतल्या जाव्यात। आमची ती घेण्याची तयारी आहे। सर्व शासनाचे किंवा जे सुरक्षेचे नियम आहेत ते सर्व पाळून करण्याची आमची तयारी आहे। परीक्षा, शाळा आणि ऑनलाईन ऑफलाईनच्या घोळावरून अनेक प्रश्न निर्माण झाले। कोरोना संसर्ग वाढलेला असताना जुलैमध्ये शाळा सुरू करणं योग्य आहे का? ऑनलाईन शिक्षण पद्धती ग्रामीण भागामध्ये कशी यशस्वी होईल? सरकार राज्यपालांच्या वादात विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचं काय होणार? परीक्षेचा आग्रह वाढल्यानं राज्य सरकार अंतिम वर्षाची परीक्षा घेणार का? कोरोनाचं संकट लक्षात घेऊन शिक्षणाचा नेमका सुवर्णमध्य कसा निघणार? मिशन बिगिन अगेन सुरू करताच महाराष्ट्रात कोरोनाचा संसर्ग वाढलाय। दररोज 3,500हून अधिक नव्या रुग्णांची भर पडतीये। शिक्षण बंद पाडणंही योग्य नाही। मात्र कोरोनाकडे दुर्लक्ष करूनही चालणार नाही। त्यामुळे शिक्षणाचं समीकरण सोडवण्याचं आव्हान
उद्धव ठाकरेंसमोर आहे. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. प्रश्न फक्त पालक आणि विद्यार्थ्यांचेच आहेत असं नाही, तर प्रश्न हे शिक्षकांपुढचे देखील आहेत, प्रश्न हे संस्था चालकांच्या पुढचे आहेत आणि प्रश्न हे राज्य सरकार आणि शिक्षण विभागापुढे देखील आहेत. या सगळ्या प्रश्नांची खरं तर आपण घुसळण करणार आहोत. घुसळण केली की चांगलं काहीतरी बाहेर निघतं, आउटपुट येतं त्यामधून असं म्हटलं जातं. या आपल्या चर्चेमध्ये सहभागी आहेत ते माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष काम करणारे असे रोहित पवार आपल्यासोबत आहेत, शिक्षक आमदार विक्रम काळे, शिक्षण तज्ञ हेरंब कुलकर्णी, पालक संघटनेचे उदय सोनवणे आपल्यासोबत आहेत आणि मनसेचे अभिजित पानसे आपल्याबरोबर या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. सगळ्या मान्यवरांचं स्वागत. सगळ्यात आधी विनोद तावडेजी, मी तुमच्याकडे येते, कारण तुम्ही स्वतः शिक्षण मंत्री होतात आणि त्यामुळे आज जर तुम्ही शिक्षण मंत्री असतात तर नेमका काय निर्णय घेतला असता? जे काही आता जुलैमध्ये किंवा ऑगस्टमध्ये शाळा सुरू करायच्या किंवा ऑनलाईन पद्धतीने शिक्षण द्यायचं, अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. तुम्ही कसं पाहता याकडे? तुम्ही नेमका काय निर्णय घेतला असता अशा परिस्थितीमध्ये? मला असं वाटतं की शासन बरं, तावडेची तुमचा आवाज येत नाही. पुन्हा एकदा मी संपर्क साधण्याचा प्रयत्न करते. नेटवर्क प्रॉब्लेम असू शकतो यामध्ये. मी यासाठी जाते मी हेरंब कुलकर्णी यांच्याकडे, शिक्षण तज्ञ आहेत. हेरंब कुलकर्णीजी, कुलकर्णी सर, काय वाटतं? चर्चा सुरू आहे, जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये, सप्टेंबरमध्ये शाळा सुरू होतील. प्रत्यक्ष शाळा सुरू करण्यासंदर्भातल्या हालचाली सुरू झालेल्या आहेत. तुम्ही कसं पाहता याकडे? शाळा सुरू करणं विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी सेफ असेल? जी कुलकर्णी सर, आवाज येतोय माझा? आवाज येत नाहीये. सरांपर्यंतही आपला आवाज जात नाहीये. मात्र अभिजित पानसे, रोहित पवार आपल्या सोबत आहेत. आपण त्यांची मतं जाणून घेऊयात. रोहित पवार, तुम्ही स्वतः या सगळ्या शिक्षण क्षेत्रासाठी देखील काम करता. काय वाटतं तुम्हाला? तुम्ही खेड्यापाड्यामध्ये फिरलेला आहात, तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलेला आहात. काय नेमकी मतं समोर येत आहेत? शाळा लवकर सुरू करायला हव्यात? आता तुमचं स्पष्ट येतंय पण अँकरचा नाही. हे बघा, आत्ता जेव्हा मी लोकांशी चर्चा करत असतो त्यात काही पालक असतात, शिक्षक आहेत, काही संस्था आहेत. या सर्व लोकांशी बोलल्यानंतर आणि काही तज्ज्ञ आहेत, तर ह्या सगळ्यांशी बोलल्यानंतर सगळ्यांचंच म्हणणं येतं आहे की फिजिकली असू नाही तर ऑनलाईन असू, शिक्षणाच्या बाबतीतले जे काही धडे असतील नाही तर जे काही प्रोग्रॅम्स असतील ते लवकरात लवकर चालू करावे लागतील. कारण लहान मुलांच्या बाबतीत आपण बघितलं तर खूप दिवसांपासून जर ते शिक्षणापासून दूर राहिले तर त्यांना परत एकदा त्या विषयामध्ये रुची येण्यात थोडासा वेळ लागू शकतो आणि मेंटल स्टिम्युलेशन हे सातत्याने त्यांना मिळणं तितकंच महत्त्वाचं आहे. मग एखादा प्रोग्राम असेल, एखादं गणित असेल, नाहीतर एखादा शैक्षणिक कार्यक्रम असेल, जेवढं जास्त मुलं त्या कार्यक्रमात गुंतून राहतील तेवढं चांगलं आहे. त्यामुळे अनेक लोकांचं म्हणणं आहे की शाळा कशा ना कशा तरी पद्धतीने चालू कराव्यात. आज करोनाच्या बाबतीत बघितलं तर फिजिकल शाळा चालू करण्यासाठी अडचणी आहेत. आता 8वीपर्यंत आपण बघितलं तर तिथे मुलांना मास्क कसं घालायचा, सॅनिटायझेशन कसं मेंटेन करायचं, डिस्टन्स कसं मेंटेन करायचं, हे लगेच कळणं सोपं नाही. कधीकधी त्यांच्याकडनं दुर्लक्ष होऊ शकतं. कधीतरी कुठंतरी एखाद्या ठिकाणी जाऊन ज्या ठिकाणी त्यांनी जायला नाही पाहिजे त्या ठिकाणी ते जाऊ शकतात. म्हणून 8वीपर्यंत असेल, 9वीपर्यंत फिजिकल शाळा ह्या अनेक लोकांचं म्हणणं आहे घेतल्या नाही पाहिजे. मग ज्या वरचे वर्ग असतील त्यांच्या बाबतीत थोडासा विचार आपल्याला करता येईल. पण प्रॉब्लेम असा एक समजून घेतलं पाहिजे की गव्हर्मेंट स्कूल्स असतील, जिल्हा परिषद असू द्या कुठल्याही, त्या तशा खोल्या लहान असतात. मग तिथे आपण डिस्टन्सिंगमध्ये त्यांना बसवलं तर 2 शिफ्टमध्ये चालू कराव्या लागतील, नाहीतर ऑल्टरनेट दिवसाला चालू करा. त्यात फिजिकल अडचणी आहेत. पण व्यक्तिगत तुम्ही मला विचारलं, अनेक लोकांशी चर्चा केल्यानंतर कुठल्या ना कुठल्या तरी माध्यमातून आपल्याला शैक्षणिक वर्ष हे चालू करावं लागेल. बर,
आपल्या बरोबर माजी शिक्षण मंत्री विनोद तावडे सुद्धा आहेत. तावडेजी, पुन्हा एकदा स्वागत तुमचं. तावडेजी, तुम्हाला काय वाटतं, एक शिक्षण मंत्री तुम्ही होतात, तुम्ही जर आज शिक्षण मंत्री असतात तर तुम्ही नेमका काय निर्णय घेतला असता? रोहित पवारांना असं वाटतं की कुठे ना कुठेतरी आता शिक्षण सुरू व्हायला पाहिजे, नाहीतर मुलं मागचं सगळं विसरून जातील, त्या प्रोसेसमध्ये यायला पुन्हा मुलांना वेळ लागेल. काय वाटतं तुम्हाला? नाही, यावेळची स्थिती ही एक आगळी वेगळी स्थिती आहे. त्यामुळे या वर्षीसाठी विचार करताना मला असं वाटतं की जर एखादा विद्यार्थी 5वीतला असेल तर 6वीत जायच्या आधी त्याला कोणत्या संकल्पनांची स्पष्टता पाहिजे. एखादा 6वीतला तो 7वीत जाणार असेल तर कोणत्या संकल्पना त्याला किमान स्पष्ट पाहिजेत. असा एक 6 महिन्याचा कंडेन्स अभ्यासक्रम बनवणं गरजेचं आहे. तशा याच्यामध्ये 1000 तासांच्या ऐवजी 500 तासांमध्ये आपण ते करू सर, शकतो. आवाज येत नाही तुमचा. जी. अशा काळामध्ये चर्चा अशी होते की ऑनलाईन करायचं का, तर एक लक्षात घेतलं पाहिजे, ऑनलाईन शिक्षण हे पर्याय नाही आहे, हे पूरक आहे. आणि 5वी पर्यंतच्या मुलांना तर ऑनलाईन साठी आग्रह धरणं पूर्णतः चुकीचं आहे. त्यामुळे थोड्या शाळा उशिरा सुरू होतील. त्यामुळे सरसकट महाराष्ट्रात 15 आणि 25 जूनच्या ऐवजी ग्रीन झोन, ऑरेंज झोन, रेड झोन प्रमाणे याचा विचार शासनाला करावा लागेल. आणि मला असं वाटतं शासन हे अतिशय अभ्यास करून निर्णय घेणारं असतं. ते पण त्यामुळे जो निर्णय शासन घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी सर्वांनी राहणं आवश्यक आहे. त्यावेळी ते विषय समोर मांडले पाहिजे. ते आम्ही उघडपणे मांडतो सुद्धा. पण मला वाटतं की ऑनलाईनचा जो सोर्स चाललाय तो ऑनलाईन हे पूरक आहे, पर्यायी नाही, ही स्पष्टता आली पाहिजे. आणि या वर्षीसाठी कंडेन्स अभ्यासक्रम, मला 7वीला जाताना 6वीत काय गोष्टींची स्पष्टता पाहिजे तो कंडेन्स अभ्यासक्रम केला पाहिजे आणि तो मला वाटतं शिकवला पाहिजे. यातून आपण या वर्षीचं हे संकट काळातलं शिक्षण योग्य प्रकारे हाताळू शकू. बर, जी, नक्कीच. मी पुन्हा एकदा येते तावडेजी तुमच्याकडे. आपल्याबरोबर अभिजित पानसे आहेत मनसेचे. अभिजित पानसे, आज दोघांची मतं तुम्ही ऐकलीत. तावडेजी काय म्हणाले, रोहित पवार काय म्हणाले, तुम्ही ऐकलं. तुम्हाला नेमकं काय वाटतं? प्रश्न असा आहे की ऑनलाईन शिक्षण आता जे वक्ते बोलले, मला असं वाटतं विनोद तावडेजी बोलले का आता, हो, की ते पूरक होऊ शकतं, शिक्षण पर्याय होऊ शकत नाही. दुसरी गोष्ट आपल्याला एक लक्षात येत नाही, आपण जेव्हा ऑनलाईन शिक्षण किंवा या बाबतीत आपण बोलतो आहोत, आपण एक मोठा 70 ते 80% ग्रामीण भागातला विद्यार्थी, गरीब विद्यार्थी आणि आदिवासी विद्यार्थी यांना शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर काढायचं आहे का? हे ऑनलाईन शिक्षण हा प्रकार हा फक्त शहरापुरता आपल्यासारख्या सुखवस्तू कुटुंबांमध्ये ज्यांच्या हातात स्मार्टफोन आहेत त्यांच्याकरता ओके आहे. आज याचा काही विचार, सर्वंकष विचार गोंधळ असा आहे की शासनात बसलेली माणसं असेल किंवा शिक्षण मंत्रालय असेल किंवा काही शिक्षण तज्ज्ञांना घेऊन काही विचार करतायत का नाही करतायत हाच खरा प्रश्न पडतोय. मला TV9चं मनापासून अभिनंदन करावं असं वाटतंय आता की निदान कुठल्या तरी एका वाहिनीने शिक्षण या अति महत्वाचं, जे कोणाला वाटत नाही दुर्दैवाने इथल्या किंवा तिथल्या सरकारला, त्याच्यावरती 2 तास चर्चासत्र करण्याचं योजलं. आज गोष्ट अशी आहे की पूर्णपणे विचार करून, करोनाचा विचार करून, मुलांचा विचार करून, सोशल डिस्टन्सिंगचा विचार करून आणि सगळ्यात महत्वाचं शिक्षण, म्हणजे ज्याला आपण म्हणतो शाळेत गेल्यावर शिक्षण मिळतं, ज्ञान दुर्दैवाने फार मिळत नाही, त्या अभ्यासक्रमाचं नेमकं करायचं काय? का एक 6 महिने सरळ हे बंद करायचं आणि फर्स्ट सेमिस्टर काढून टाकून सेकंड सेमिस्टर पण सुरुवात करायची? अनेक मुद्दे आहेत, अनेक काढलेले आहेत, अनेक आम्ही अभ्यास केलेला आहे, अनेक शिक्षण तज्ञांशी बोललेलो आहे. आता बोलू 2 तास चर्चेत मी उपाय सांगीनच. पण आज गोष्ट अशी कुठलीही एक सिस्टीम शासन माध्यमातून कळत नाही. आज माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की पदवी परीक्षा घेणार
तिथे कुलपतींनी सांगितलं की ती नाही घेणार, विद्यापीठ कायद्यानुसार होणार. मला असं वाटतं निदान हात जोडून मी महाराष्ट्राला विनंती करतो आणि राजकारणी लोकांना विनंती करतो, कृपया या शिक्षणात तरी राजकारण आणू नका. आता एक सर्वांकष याचा अभ्यास होणं गरजेचं आहे आणि जो अभ्यास होताना राज्य पातळीवर असेल किंवा केंद्र पातळीवर असेल दिसत नाही. नक्कीच. ऑनलाईन की ऑफलाईन याविषयीचा जो काही संभ्रम आहे तो शिक्षण तज्ज्ञ नेमका कसा दूर करणार यासाठी आपण हेरंब कुलकर्णी यांच्याकडे जाणार आहोत. तसंच पालकांना आता नेमकं काय वाटतं की खरंच मुलांचं नुकसान या सगळ्यामध्ये होणार आहे की मग कोरोनाचा धोका असताना, ही टांगती तलवार असताना नकोच हे वर्ष पुढे 6 महिने पुढे जाऊ देत, काय नेमकं वाटतं हे जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक इथे आपण घेऊयात आणि लगेच परत येऊया. पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये शिक्षण नेमकं सुरू कसं होणार, तुमच्या मनातला प्रत्येक प्रश्न या ठिकाणी विचारला जाईल आणि तज्ज्ञांकडून त्याचं उत्तर. आपल्यासोबत पालक संघटनेचे उदय सोनवणे आहेत. उदयजी, आता जे अभिजित पानसे, रोहित पवार किंवा विनोद तावडे यांनी जे मत मांडलेलं आहे या ठिकाणी, याविषयी तुम्हाला नेमकं पालक म्हणून काय वाटतं? आणि जे आता म्हटलं की 9वी पर्यंत किंवा 8वी पासून मुलांना थोडी समज आलेली असते, त्यामुळे सॅनिटायझर कसं वापरायचं, मास्क कसा वापरायचा ते हँडल करू शकतात आणि त्यामुळे 8वी 9वी पासून शाळा सुरू करायला हरकत नाही असा देखील एक सूर ऐकायला येतोय. काय वाटतं, 8वी 9वीची मुलं तशी मोठी झालेली असतात, त्यांना तेवढी समज असते की या कोरोनाच्या काळामध्ये ते सुरक्षित राहून शिक्षण घेऊ शकतील? ॲक्च्युली सरकारने हा जो निर्णय घेतलेला आहे हा मला असं वाटतं की अत्यंत घाईघाईने घेतलेला निर्णय आहे. या निर्णयाची मीमांसा होणे गरजेचं आहे. एवढा सहज निर्णय घेण्यासारखा विषय नाही आहे. आज विनोद तावडे साहेबांनी अतिशय चांगली मतं व्यक्त केली, पण याच माजी शिक्षण मंत्र्यांनी या महाराष्ट्र राज्यामध्ये शिक्षणाचा विनोद केला, हे या राज्याचं दुर्दैव आहे. रोहित पवार सरांनी अतिशय चांगले विचार व्यक्त केले आहेत की शाळा सर्वांना हव्या आहेत, आम्हा पालकांना पण शाळा हव्या आहेत, परंतु अतिशय घाईघाईने घेतलेला निर्णय आहे मला असं वाटतो आहे. या संदर्भामध्ये एक चौकशी समिती नेमायला हवी. त्या समितीचा निष्कर्ष काय आहे या संदर्भाने आम्हाला काही स्पष्टता हवी आहे की आज सरकार ज्या निर्णयापर्यंत पोहोचलेला आहे, हा निर्णय घेताना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी कशी घेतली जाईल, याच्या संदर्भात काय खबरदारी घेतली जाईल, हे आधी स्पष्ट होणे गरजेचं आहे. आज महाराष्ट्रातले राईट टू एज्युकेशनचे विद्यार्थी जे आहेत त्या शिक्षणापासून वंचित आहेत आणि आज आपण ऑनलाईन शिक्षणाचा गप्पा मारतो आहोत. सरकारने या मुलांच्या शिक्षणाची कुठलीही व्यवस्था आजपर्यंत केली नाही. त्यांचाही या सर्व संदर्भामध्ये विचार होणं गरजेचं आहे. आज रोजी आपल्यासोबत हेरंब कुलकर्णी सर आहे. थोडंसं थांबा उदयजी. कुलकर्णी सर, आता पालकांचे प्रश्न देखील आपण ऐकले, मात्र शाळा प्रत्यक्ष सुरू कराव्यात का? जुलै किंवा ऑगस्ट मध्ये शाळा सुरू करण्यासंदर्भामध्ये प्रस्ताव गेलेला आहे मुख्यमंत्र्यांकडे, तर अशा शाळा सुरू करायला हव्यात का? ऑनलाईनच्या मुद्द्याकडे मी पुन्हा एकदा येते, फक्त या मुद्द्यावर बोलाल की आता अशा प्रकारे शाळा सुरू होऊ शकतात? मला विचारलंय का? जी कुलकर्णी सर, तुम्हालाच. हा, मला असं वाटतं की केंद्र सरकारने परवा दिवशीच असं सांगितलं की 15 ऑगस्ट शिवाय या देशातल्या शिक्षण संस्था सुरू होणार नाहीत. तर या आपत्तीच्या काळामध्ये सर्व अधिकार केंद्र सरकारकडे केंद्रित झालेले असताना राज्य शासनाने याबाबत काय विचार केलाय? राज्य सरकार स्वतः केंद्र सरकारचा आदेश टाळून अशा प्रकारे स्वतः शाळा सुरू करू शकतं का? कुलकर्णी सर, विचार जरी झाला तरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. प्रत्यक्ष फिजिकली मुलांना असं शाळेमध्ये पाठवणं, त्यांना तिथे शिक्षण देणं शक्य होणार आहे? मला असं वाटतं की ते होणं खूप कठीण आहे. याचं कारण असं की पालकांचा आपण या प्रक्रियेमध्ये विचारच करत नाही. पालक अतिशय घाबरलेले आहेत, त्यामुळे पालकांचं मन जाणून घेतल्याशिवाय असा निर्णय घेता येणार नाही. आणि समजा जर शाळा उघडायचा प्रयत्न केला आणि जर काही ठिकाणी संसर्ग झाला तर त्या भीतीनं शाळा सुरू होण्याच्या प्रक्रियेला खूप मोठा सेटबॅक बसू शकतो. दुसरा भाग असा की हायस्कूलच्या स्तरावर 9वी ते 12वी
बऱ्याच ठिकाणी तुकड्या मंजूर नसल्यामुळं 90 70 मुलं आहेत. एका बेंचवर जर एक मुलगा बसवायचा असेल तर तुम्हाला एका वर्गाचं अनेक वर्गांमध्ये रूपांतर करावं लागेल. अशा वेळी तितके शिक्षक तुमच्याकडे आहेत का? आणि स्वयंसेवक जर नेमायचे असतील तर त्यांच्या पगाराची किंवा त्याच्या मानधनाची काय व्यवस्था आहे, हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा असा की जे निवासी शाळा आहेत, विशेषतः नवोदय स्कूल असतील, KGVV असेल किंवा आश्रमशाळा असतील महाराष्ट्रातल्या, की ज्यांची संख्या 2,00,000 आहे आणि त्याच्यामध्ये 5.5 लाख मुलं शिकतात, तर निवासी शाळा तुम्ही सुरूच करू शकत नाही. याचं कारण असं की त्या ठिकाणी नाही, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. जी 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 कुलकर्णी, तुमचा आवाज सर कट होतोय. मी पुन्हा एकदा येते तुमच्याकडे. मात्र इतर जे मान्यवर आहेत, तुम्हाला सगळ्यांना विनंती असेल की हा मुद्दा जर तुम्हाला पुढे न्यायचा असेल तर तुम्ही हात वर करू शकता. मी येते तुमच्याकडे. तावडेजी. नाही, मला असं वाटतं की मागच्या काळातल्या शिक्षणाचं काय झालं याची चर्चा हवं तर वेगळी करू. मध्येच कोण उदयाला आले माहित नाही. मी याविषयी चर्चा राजकारण सोडून करतोय. म्हणून रोहितजी म्हणले ते कसं योग्य होतं, अभिजितजी कसे म्हणले हे योग्य होतं, याच भूमिकेत मी बोलतोय. आणि मी विरोधी पक्ष असून शासनाने घेतलेल्या निर्णयाचं समर्थन केलं पाहिजे असंही म्हटलं. कारण शिक्षण हे नेहमी राजकारणापासून वेगळं असलं पाहिजे हे नवीन उदयाला आलेल्या लोकांना बहुधा माहीत नसेल, म्हणून सांगितलं. मला एवढंच म्हणायचंय की जे केंद्र सरकारचे निर्देश आहेत त्या निर्देशाप्रमाणे आपल्या राज्यामध्ये झोन वाईज काय स्थिती आहे. शाळा सुरू झाल्या म्हणजे मुलं शिकतील असं वाटायचं कारण नाही. आणि त्यामुळे मला वाटतं की राज्य सरकारकडे जो फर्स्ट हँड आढावा असतो त्याच्या आधारित निर्णय घेणं शक्य असतं. कारण अभिजित म्हणले ते खरं आहे की सगळ्यांना स्मार्टफोन नसतात, त्यामुळे ऑनलाईन सगळीकडे जाऊ शकत नाही. त्याचबरोबर आदिवासी पाड्यावर शाळेमध्ये 15 आणि 20 विद्यार्थी असतात तर त्या शाळा सुद्धा चालू होऊ शकतात. त्यामुळे ज्या आदिवासी पाड्यात ग्रामीण खेड्यावर पटसंख्या कमी आहे ते आपण फिजिकल डिस्टन्सिंगने शाळा चालू करू शकतो का ते पाहिलं पाहिजे. जे तालुका ठिकाणी थोडं वरती, जिथे हेरमजी म्हणले तसं एका वर्गात 60 मुलं आहेत, 90 मुलं आहेत, तिथे हे शक्य होणार नाही. तर तिथे थोडं थांबणं हे अतिशय गरजेचं असेल. असं प्रत्येक एरिया वाईज आढावा घेत शासनाला निर्णय घ्यावा लागेल. आणि कुठलाही शासनाचा निर्णय हा सगळ्यांना पसंत असतो असं होत नाही. पण शासन मिळणाऱ्या माहितीच्या आधारे योग्य निर्णय घ्यायचा प्रयत्न करते, हा माझा विश्वास आहे, शासन कोणाचंही असो. नक्कीच. रोहितजी आणि अभिजितजी, मी येते या मुद्द्यासाठी तुमच्याकडे. अनेक प्रश्न आहेत या संदर्भात. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि लगेच परत येऊया. तर आपलं पुन्हा एकदा स्वागत. पाहतोय शिक्षण महापरिषद. पुन्हा एकदा थेट जाऊयात रोहित पवार यांच्याकडे. रोहितजी, जुलै ऑगस्ट मध्ये शाळा सुरू करायला हव्यात का? जर त्या दिवाळीनंतर सुरू झाल्या तर मग काय हरकत आहे? 9 महिन्यांचा अभ्यासक्रम हा 6 महिन्यामध्ये पूर्ण होऊ शकत नाही का? बघा, या बाबतीत आदरणीय मंत्री महोदय निर्णय घेतील हे आपल्या सर्वांना थोड्या दिवसातच कळेल. पण व्यक्तिगत तुम्ही मला विचारलं तर 365 दिवसापैकी 200 दिवस शाळा आपली चालू असते आणि 165 दिवस शाळा कुठल्या ना कुठल्या कारणाने सुट्टी असते, जसं की दिवाळी असेल, उन्हाळा असेल, इतरही. आपल्याला येत्या काळामध्ये जो सिलेबस हा कुठेतरी इनकम्प्लीट राहतो तो पुढे जाऊन आपल्याला सुट्ट्या कमी करून त्याची पूर्तता ही योग्य पद्धतीने करता येईल. याच्यामध्ये मगाशी अभिजित भाऊ बोलत असताना त्यांनी ऑनलाईनबद्दल बोलले की तो निर्णय आहे. एक समजून घेतलं पाहिजे की आपल्या सर्वांना माहिती 100% शिक्षण हे ग्रामीण असू नये तर शहरामध्ये हे ऑनलाईन पद्धतीने होऊ शकत नाही. ती फक्त तावडे साहेब बोलले तसं एक पूरक व्यवस्था आहे. मी माझ्या मतदारसंघामध्ये आता ऑनलाईन शिक्षण हे चालू केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आम्हाला जे जाणवतं एक 60% लोकांकडे स्मार्टफोन आहे. वडिलांकडे असतो, वडिलांकडे नसेल तर काकाकडे असतो, भावाकडे असतो, अशा 60% मुलांकडे स्मार्टफोन आहे आणि इतर 40% जी मुलं असतात त्यांच्याकडे स्मार्टफोन नाही. आणि इंटरनेटचं जर बघितलं तर 70% ते 75% ठिकाणी 4G हे आम्हाला मिळते. आता ते मी फक्त मतदारसंघापुरतं सांगतो आहे. आणि व्यक्तिगत ऑनलाईनबद्दल तुम्ही मला विचारलं
तर एक स्टिम्युलेशनसाठी नाही तर मुलांना कुठेतरी एंगेज ठेवण्यासाठी एक चांगलं व्यवस्था आहे असं माझ्यासारख्याला तिथं वाटतं. आणि जे 30% मुलं मुली जे कदाचित शिक्षणापासून लांब राहू शकतात, नाही तर काही काही ठिकाणी ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही आहेत तिथं सोशल डिस्टन्सिंग पाळून काही मुलं एकाच फोनवर 2-2 त्या ठिकाणी शिकू शकतात. पण त्या ठिकाणी थोडंसं आपल्याला सोशल डिस्टन्सिंगची काळजी घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. माझं खरं तर कुलकर्णी साहेब या ठिकाणी आहेत, त्यांचा शिक्षणाबद्दलचा अभ्यास खूप चांगला आहे. खरं तर आपण त्यांना असा प्रश्न केला पाहिजे की मुलं जर खूप दिवसांसाठी नाही तर महिन्यांसाठी शिक्षणापासून लांब राहिली तर त्याच्यामध्ये मुलांचं नुकसान होऊ शकतं का? परत शाळेमध्ये आल्यानंतर त्यांचा अभ्यासावरचा फोकस हा आपल्याला आणण्यासाठी वेळ लागू शकतो का? आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की जर समजा शिक्षण कुठल्याच पद्धतीचं आपण मुलांना देऊ शकलो नाही आणि त्याच्यामध्ये 1, 2, 3, 6 महिने जर गेले तर ते 6 महिने रिकूप करायला खूप वेळ लागू शकतो. कारण का सगळीच मुलं अभ्यासात समान हुशार असतात असं नाही. त्यामुळे त्या बाबतीत थोडंसं कुलकर्णी साहेबांनी तिथं सांगावं. उदय सरांनी जे सांगितलं अतिशय महत्त्वाचे पेरेंट आहेत, पण शेवटी त्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन आणि ह्याचा बॅलन्स मध्य करावा लागेल. पण काही प्रायव्हेट संघटनेचा विषय हा थोडासा फीकडे जातो, त्या बाबतीत सुद्धा सरकार लक्ष देऊन आहे. त्यामुळे ओव्हरऑल विचार करता जिथं कुठं ज्या पद्धतीने आपल्याला काम करता येईल हे करावं लागेल. काही रयतसारख्या शिक्षण संस्थासुद्धा खूप चांगल्या पद्धतीने ऑनलाईनवर शिक्षण दिलेलं आपण आत्ता या ठिकाणी बघू शकतो. बरं, अभिजितजी मी येते तुमच्याकडे. फक्त रोहितजीने आता हिरंब कुलकर्णी सरांना प्रश्न विचारला होता म्हणून आपण सरांकडे जाऊयात. कुलकर्णी सर, ऐकलं तुम्ही रोहित पवारांनी काय सांगितलं? रोहितजींनी खूप महत्वाचा प्रश्न विचारला आणि त्याच्यामध्ये तथ्य असं आहे की सुट्टीवरून जेव्हा मुलं शाळांमध्ये येतात तेव्हा शिक्षकांना त्यांना वाचन गणन या प्रकार असं होत असतं, तर ते भरून काढण्यासाठी नक्कीच वेळ लागू शकतो. त्यासाठी मला 2 मार्ग वाटतात. एक तर महाराष्ट्र सरकारने 2-3 वर्षापूर्वी स्वाध्याय पुस्तिका विकसित केलेल्या होत्या आणि त्या दुर्दैवाने आता छापणं बंद केलंय. तर या स्वाध्याय पुस्तिका जर पाठ्यपुस्तकांसोबत सरकारने छापल्या आणि त्या जर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकांबरोबर घरोघर दिल्या तर विद्यार्थ्यांची ती प्रक्रिया चालू होऊ शकेल. त्यानंतर वाचन गणन ही जी 1ली ते 4थीची महत्वाची कौशल्य आहे की ज्याच वयामध्ये हा विस्मरणाची प्रक्रिया घडते आणि बहुतेक जे सुशिक्षित पालक आहेत किंवा अगदी 10वी-12वी झालेले पालक सुद्धा त्या प्रकारचा सराव घेऊ शकतात. म्हणजे घरात आलेलं वर्तमानपत्र मुलांचं वाचून घेणं, गोष्टीची पुस्तकं वाचून घेणं, त्यातून मुलांच्या भाषेचं लिस्टिंग मोठ्या प्रमाणावर होतं. लिस्टिंग मुलांचं करून घेणं हा एक महत्त्वाचा भाग करायला पाहिजे. आणि दुसरा भाग मला असं वाटतं की शिक्षण म्हणजे फक्त वाचन लेखन गणन आहे का, तर त्याला जोडून इतर जी काही कौशल्य आहेत त्या कौशल्यांच्या बद्दल सरकारने बोललं पाहिजे. याचं कारण पालकांमध्ये आज अशा प्रकारचा कॉम्प्लेक्स निर्माण झालाय की आमच्या मुलाचं शिक्षण होत नाही म्हणजे आमचा मुलगा मागं पडतोय का. परंतु स्वयंपाक घरामधल्या गोष्टी मुलांना शिकवणं, जवळ नदी असेल तर मुलाला पोहायला शिकवणं, सायकल शिकवणं, मुलाला मेडिटेशन शिकवणं, योगासनं शिकवणं, व्यायाम करायला शिकवणं, त्याच्याशी चांगल्या गप्पा मारणं, त्याला चांगल्या गोष्टी सांगणं, हे सुद्धा शिक्षण आहे. पण आपल्याकडे झालंय असं की विनोबा भावेंचं एक प्रसिद्ध वाक्य आहे की शाळा ही घरात गेली पाहिजे आणि घर हे शाळेत आलं पाहिजे. तर आमच्याकडे शाळा घरात गेली पाहिजे म्हणजे घर हे शिक्षणाचं केंद्र झालं पाहिजे. पण दुर्दैवाने आमच्याकडे कुटुंब व्यवस्था हे शिक्षणाचं केंद्र होऊ शकली नाही. आज ऑनलाईनवर आपण टीका करतो पण बहुतेक पालकांच्या हातात मोबाईल आहेत, ते सातत्यानं टीव्ही बघतायत, ते मॅक्झिमम ऑनलाईन आहेत आणि ते मुलांच्या ऑनलाईनच्या शिक्षणाला विरोध करतायत, अशी स्थिती आहे. आणि म्हणून पालक त्याबाबत सजग नाही. 40 लाखाचं घर आहे पण घरात 400 रुपयाची पुस्तकं नाहीत. तेव्हा पालकांच्याकडे घरामध्ये पुस्तकं असणं, पालकांनी मुलांना गोष्टी सांगणं, संवादी करणं, निसर्गामध्ये नेणं, त्यांना निसर्गातल्या वेगवेगळ्या गोष्टी सांगणं, असा जर भाग आपण करू शकलो रोहितजी, तर मग ते अनौपचारिक शिक्षण पण सुरू राहील. आणि रोहितजींनी एक फार महत्वाचा मुद्दा मांडला की जेव्हा शाळेला सुट्टी असते त्या 145 दिवस सध्या चालू असं समजायला काय हरकत आहे. आता सुट्टी चालू आपण समजू आणि या 2-3 महिने जरी कोरोना पूर्ण निर्मूलन होईपर्यंत आपण थांबलो आणि या दिवसांमध्ये स्वाध्याय पुस्तिका मुलांच्या घरोघर पोहोचवणं आणि त्याचबरोबर घर हे शिक्षणाचं केंद्र बनवणं असं जर केलं तर मला असं वाटतं की याच्यातून काही घडू शकेल. नक्कीच. अभिजितजी, मगाचपासून म्हणजे सगळे दिग्गज लोक बसलेले आहेत आणि चर्चा करतोय.
पण नेहमी मला या चर्चासत्रामधनं मला एक नेहमी असा प्रश्न होतो की त्याचं काहीतरी फलित निघालं पाहिजे. जर एवढे सगळे मंत्री महोदय, माजी शिक्षण मंत्री आहेत, रोहित दादांसारखे शिक्षण संस्थेचे मान्यवर आहेत, हेरन सर आहेत, की काय ना आपण थोडस पहिलीपासून बोलायला लागू किंवा आपण असं लहानपणापासून एक वेग 7वी 8वीच शिक्षण होईल किंवा 9वी 10वीच होईल, थोडंसंच ऑनलाईन होईल. ते मान्यच आहे की काही एक रेड झोन कुठला आहे, ऑरेंज झोन आहे, ग्रीन झोन मध्ये तर करायला हरकत नाही. या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मला असं वाटतं की करोनाचं जे संकट आहे ही कदाचित आपण त्याचं एका मोठ्या संधीत रूपांतर करू शकतो. मी नेहमी शिक्षणाच्या बाबतीत आता बरेच चर्चा होतात तेव्हा मी नेहमी असं म्हणतो की आपण आपली पिढी, माझी पिढी किंवा माझ्या नंतरची आणि माझ्या आधीची थोडीशी पिढी यांनी खूप स्थित्यंतर बघितले टेक्नॉलॉजीमध्ये, की ऑडिओ कॅसेट ते CD ते छोटासा कॅमेरा ते डिजिटल कॅमेरा, पेजर नुसता गोल फिरवण्याचा फोन ते पेजर ते मोबाईल. आणि मला एक नेहमी प्रश्न मी मांडत असतो की शिक्षणामध्ये या देशात असे काय बदल झाले. माझे वडील ज्या प्रकारे शाळेत जाऊन शिकले त्याच प्रकारे मी शिकतोय, त्याच प्रकारे माझ्या मुली शिकतात, तशीच पुस्तकं असतात, तेच 8 तासिका असतात, तसेच शिक्षक असतात, तेच विषय असतात. दुर्दैवाने या सगळ्या संक्रमणाच्या काळात मला असं वाटतं एक मोठा शासनाने किंवा कोणीही एक मोठा अभ्यास गट नेमणं आवश्यक आहे की या पिढीचं, पुढच्या देशाचं शिक्षण काय असलं पाहिजे. अर्थात आता या आरोग्य सेवेशी निगडीत असल्यामुळे आरोग्य हा विषय आता PT किंवा PE फिजिकल एज्युकेशन किंवा फिजिकल ट्रेनिंग हा विषय लोकांच्या मुलांच्या पायाला मातीच लागायचं बंद झाली आहे. एवढा तो अभ्यास, आणि अभ्यास म्हणजे केवळ पुस्तकी शिक्षण हे नव्हे, कौशल्य विकास किंवा काय पहिलीपासून काय करता येईल, 5वी पासून काय ऍडिशन करता येईल, या सगळ्याचा एक ढोबळमानाने आपण सर्वंकष विचार करायला मोठं चर्चा करावी लागेल, मोठा परिषद घ्यावी लागेल त्याच्याकरता. पण आम्ही सुरुवातीपासून आपण मी म्हणतो की आता शासनाने एक पॉइंट ठेवून बोलायला पाहिजे की तुम्ही पहिल्यांदा पाळणाघर, अंगणवाड्या आणि हे 1 वर्षाकरता बंद करून टाका. 1ली ते 5वीची मुलं आता शाळेत जायला आरोग्याच्या दृष्टीने योग्य नव्हे जर असं ठरलं तर त्यांनी काय शिकायचं हे आता इमिजिएट 1 महिन्याभरात शिक्षण तज्ञांना घेऊन केलं पाहिजे की त्यांच्या अभ्यासक्रमात त्यांच्या घरी ही पुस्तिका गेली पाहिजे. ते घरचं करून घेतील किंवा ते वाचतील किंवा काय जे काही असेल ते जे काही त्यातले तज्ञ हे करतील. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे एक आपण हे करतो, मगाशी रोहितजींनी सांगितलं की आपण साधारण 165 दिवस सुट्टी असते, 200 दिवस शकतो. सरळ मी असं म्हणतो की हे 15 जून 13 जून 14 जूनला सुरू होणार आहे. पहिली गोष्ट एक निर्णय घ्यावा शासनाने की 3 महिने 90 दिवस हे पहिले पुढे ढकला सगळंच. म्हणजे जून नाही, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर या वर्षीचं शैक्षणिक वर्ष हे 15 सप्टेंबर किंवा 14 सप्टेंबर पासून सुरू होईल. एक तर त्याला गॅप मिळेल, काय शिकायचं किंवा काही बदल करायचे आहेत का, आरोग्य विषय हा आता इन्व्हॉल्व करावा लागेल आपल्याला. समजा वर्ग चालू करायचे तर सगळ्या शाळांमध्ये जिल्हा परिषद असेल, सगळ्यात सॅनिटायझर ठेवायला लागणार आहेत. गणवेशाची सक्ती कृपया करू नये, पण गणवेशामध्ये मास्क ऍडिशनल करायचा आहे का, तो 8 तास मास्क लावून चालणार नाही. अनेक गोष्टी आहेत, त्याचा अनेक गोष्टींचा विचार करावा लागेल. शांतपणे 3 महिने पुढे ढकलावा. खरं तर काही जर हे माहिती नाही, आज आपण म्हणतोय करोना संपेल म्हणून, पण करोना जर अशा पद्धतीने वाढतच राहिला तर कदाचित अशी सुद्धा वेळ येण्याची शक्यता आहे की पूर्ण अकॅडमिक इयर स्ट्राईकआउट करावं लागेल. की आत्ताची ही जी बॅच आहे ती करोना बॅच म्हणून ओळखली जाईल आणि करोना बॅच जी असेल त्याचं सगळ्या ठिकाणची वयोमर्यादा असेल ती 1 वर्षाने आपल्याला वाढवावी लागेल. मला असं वाटतं की छोट्या छोट्या गोष्टी विषयी आपण बोलू. उद्या शाळा कशी चालू होणार याच्याशी जर बोलायचं झालं तर शासनाने शांतपणे निर्णय घ्यावा की हे सगळं 90 दिवस पुढे जाईल. ते 90 दिवस कदाचित जर पुढे मार्च, एप्रिल, मे मध्ये करायचेत का, किंवा तेवढा अभ्यासक्रम कमी करूया. 3 महिन्याचा अभ्यासक्रम कमी केल्यामुळे मुलांच्या शिक्षणात आणि पुढच्या आयुष्यात काहीही बदल पडणार नाही.
एवढीच आपल्या पुस्तकी शिक्षणाची व्याप्ती आहे, हे मी खात्रीपूर्वक सांगतो. जी रोहितजी. हे माझी कळकळीची विनंती आहे सर्वांनाच, हे सत्तेत आहेत त्यांना नाही तर विरोधात आहेत त्यांना, की चुकूनसुद्धा मुलांच्या हितासाठी आपण करोना बॅच असा शब्द वापरू नये. नाही तर ती जर सवय झाली तर पुढे जाऊन सगळेच खरं तर हा शब्द वापरतील आणि मुलांना त्याची अडचण येत्या काळामध्ये येऊ शकते. त्यामुळे एक मुलांच्या वतीने आणि पालकांच्या वतीने मी कळकळीची विनंती या ठिकाणी करतो. पण रोहितजी, आत्ताची अभिजितजींनी जी मतं मांडली किंवा त्यांनी जे विजन मांडलं पुढे, की पुढे 3 महिने आपण ते पुढे ढकलू शकतो का, किंवा पुढचे 3 महिने जरी पुढे आपण ढकलले तरी असं काय मोठं नुकसान होणार आहे, या 3 महिन्यामध्ये आपल्याला एक धोरण तयार करायला सुद्धा वेळ मिळणार आहे. नाही, आता हे बघा, याच्यामध्ये आता तिथं अनेक तज्ज्ञ हे मंत्री महोदयांच्या चर्चेमध्ये आहेत, त्यामुळे वेगळं मी काही बोलणार नाही. पण व्यक्तिगत तुम्ही जर मला विचारलं तर ज्यांच्याकडे रिसोर्सेस आहेत, म्हणजे ज्यांच्याकडे ट्युशन घेण्याची कॅपॅसिटी आहे, नाहीतर ज्यांचं शिक्षण, ज्यांचे पालक हे शिक्षित आहेत, यांच्यासाठी काही प्रमाणात घरी एक वेगळ्या पद्धतीची चर्चा ही होत असते. पण समजा जिल्हा परिषद शाळा द्या, नाहीतर समजा शहरातली गव्हर्नमेंटची शाळा घ्या, याच्यामध्ये अनेक मुलांचे आईवडील हे अशिक्षित असतात. त्यांचं स्वप्न असतं की आपलं मुलं हे शिक्षित व्हावी आणि त्या ठिकाणी मग घरी अशा प्रकारची चर्चा होत नाही. मग ती चर्चा कशी आपल्याला करता येईल, ती आपण ऑनलाईन ज्याला जमेल तेवढं, म्हणजे ते पूरकच आहे, म्हणजे 100% मुलांपर्यंत आपल्याला पोचता येणार नाही. मग ऑनलाईन एक माध्यम झालं की शिक्षक हा मुलांच्या चर्चेत राहील आणि काही ना काहीतरी त्यांना शैक्षणिक काम देत राहील. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सरकार समजा आता त्यांनी निर्णय घेतला की जुलै महिन्यात नाही तर ऑगस्ट महिन्यामध्ये शाळा चालू करायची, त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सिंग हे योग्य पद्धतीने पाळलं जाईल असा विश्वास माझ्या सरकारला वाटतो. उगाच गर्दी करून पण चालणार नाही, पालकांना विश्वासात घेणं पण तितकंच महत्त्वाचं आहे. पण मोठा गॅप जर मुलांच्या शिक्षणामध्ये पडला तर अडचण ही होऊ शकते. आणि अभिजित भाऊंनी जे सांगितलं मी ते मान्य करतो. ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग, कुलकर्णी साहेबांनी त्याच्यात व्यक्त केलं त्यांचं म्हणणं, ॲक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग पण तितकंच महत्त्वाचं आहे. आणि येत्या काळामध्ये प्रॅक्टिकल एज्युकेशनला आपल्याला वाव कसा देता येईल याच्याकडे लक्ष केंद्रित करण्याची जरूरत आहे. आणि आपल्या आदरणीय मंत्री महोदयांनी सुद्धा विधानसभेमध्ये हेच भाष्य केलं होतं की येत्या काळामध्ये आपल्याला थिअरॉटिकल ज्ञानाबरोबरच प्रॅक्टिकल शिक्षण देणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जर अशा प्रकारचं शिक्षण येत्या काळामध्ये दिलं गेलं तर नक्कीच येणारे जे काही आव्हानं आहेत त्या आव्हानाला आपली येणारी पिढी ही तयार राहू शकते. तेवढे फक्त ऑनलाईन शिक्षण हाच एक पर्याय आहे का यामध्ये, की दुसराही काही पर्याय असू शकतो? नाही, मी सुरुवातीला ज्यावेळी माझं पहिलं वक्तव्य केलं त्याचवेळी म्हटलं की या वर्षी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होणार नाही अशा पद्धतीने कंडेन्स अभ्यासक्रम केला पाहिजे. तोच त्याच्यावरचा मला उपाय दिसतो. आणि ज्या ज्या ठिकाणी जसजशी कोरोना विषयाची लागण आहे, वास्तवता आहे, त्याप्रमाणे शाळा सुरू करणं हा निर्णय शासनाला घ्यावा लागेल. या वर्षभरामध्ये त्या इयत्तेत काय त्या विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे याचा आढावा शिक्षण तज्ज्ञ घेतील. ते विद्यार्थ्यांना शिकवलं जाईल, काही ना जुलैपासून, काही ना ऑगस्टपासून, काही ना सप्टेंबरपासून. पण यात कुणातही विद्यार्थ्यांचं नुकसान अजिबात होणार नाही. फक्त मला असं वाटतं ज्या परीक्षा घेणं न घेणं हा जो विषय आहे याचा मात्र विचार लॉंग टर्म पद्धतीने माननीय मुख्यमंत्री आणि उच्च शिक्षण मंत्र्यांनी घेणं गरजेचं आहे. नक्कीच. ऑनलाईन असो, ऑफलाईन असो किंवा शाळा सुरू करणं असो, यामध्ये पालकांची मुळात मानसिकता आहे का, यासाठी मुलांची मानसिकता असेल का या सगळ्यासाठी, तर ते देखील आपण जाणून घेणार आहोत. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात आणि लगेच परत येऊया. शिक्षण जरी सुरू करायचं म्हटलं तरी सुद्धा पालक आणि विद्यार्थ्यांच्या मनातली कोरोनाची भीती ही दूर कशी होणार? ऑनलाईन पद्धतीनं शिक्षणासाठी मुलांची, विशेषतः ग्रामीण भागातल्या मुलांची एवढी तयारी असेल? थेट आपण जाऊयात. उदय सोनवणे आपल्यासोबत आहेत, पालक संघटनेचे. उदयजी, खरंच पालकांची किंवा विद्यार्थ्यांची तशी मानसिक तयारी होईल, किंवा मग एका घरामध्ये जर 2-2, 3-3 मुलं असतील तर अशा वेळेला या सगळ्यांना एका वेळेला ऑनलाईन शिक्षण देणं शक्य होणार आहे? काय वाटतं तुम्हाला?
नाही, ॲक्च्युली ऑनलाईन शिक्षण हे पूरक शिक्षण आहे, याबद्दल दुमत असण्याचं कारण नाही. शाळा सुरू होणं हे तेवढंच महत्त्वाचं आहे, कारण खूप कालावधी गेला तर त्यामध्ये विद्यार्थ्यांचं पण नुकसान होऊ शकतं. परंतु ह्या सर्व गोष्टींचा विचार करत असताना फक्त शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या आयुष्याची सुरक्षितता ह्या दोन गोष्टींची आपल्याला सांगड घालावी लागणार आहे. आपल्याला फक्त एका गोष्टीचा विचार करून चालणार नाही की फक्त विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते आहे. आपल्याला दुसऱ्या बाजूला विचार करावा लागेल की विद्यार्थ्यांची सुरक्षितता आपण कशा प्रकारे साध्य करू शकतो. आता अनेक प्रश्न या माध्यमातून निर्माण होतात की बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी रिक्षातनं प्रवास करतात. सर्वांकडे सिटी बसेसचा पर्याय नाही आहे किंवा स्कूल बसचा पर्याय नाही आहे. एका रिक्षामध्ये असंख्य विद्यार्थ्यांना कोंबलं जातं. मग अशा वेळेस आपण सोशल डिस्टन्सिंगचा जो भाग आहे तो पाळला जाईल का आपल्याकडून, हा खरा प्रश्न आहे. विद्यार्थी अत्यंत खोडकर असतात. शाळेमध्ये ज्यावेळेस विद्यार्थी जाईल त्यांना सूचना दिल्या जातील, परंतु खरंच ते सोशल डिस्टन्सिंग पाळतील का, हा मोठा प्रश्न आहे. त्यानंतर सर्व विद्यार्थ्यांचं टेस्टिंग आपण करणार आहोत का, की विद्यार्थ्यांचं टेस्टिंग होणं गरजेचं आहे, त्या शाळेच्या स्टाफचं टेस्टिंग होणं गरजेचं आहे, त्या शाळेची निर्जंतुकीकरण आज गरजेचं आहे. विशेषतः विद्यार्थी ज्यावेळेस WCचा वापर करतील त्यावेळेस त्यांना तिथे कसं आपल्याला रोखल्या जावं, ह्या सर्व गोष्टींचा सर्वंकष आपल्याला विचार करावा लागेल. आज एखाद्या भीतीच्या वातावरणामध्ये विद्यार्थ्यांना आपण शाळेमध्ये पाठवलं तरी विद्यार्थी त्या वातावरणामध्ये शिकेल का, ह्याही मानसिकतेचा विचार करणं आपल्याला खूप गरजेचं आहे. कारण पालकांची आज मानसिक अवस्था खूप भीतीची आहे. आज जे रेड झोन्स आपल्या महाराष्ट्रामधले आहेत तिथले पालक तर आज म्हणतात की शाळेत थोडा उशीर झाला तरी चालेल. याच्यामध्ये बऱ्याच आपल्याला उपाययोजना करता येऊ शकतील की पुढच्या वर्षीच्या उन्हाळ्याच्या ज्या सुट्ट्या आहेत त्या रद्द करून त्या संदर्भामध्ये काही विचार करता येईल का, हाही आपण विचार इथे करू शकतो. त्यानंतर ज्यावेळेस शाळा सुरू होतील आणि त्या सुरू झाल्यानंतर ह्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आज निर्माण होणार आहे या संदर्भात आपण विचार जरूर केला पाहिजे. आणि ऑनलाईन शिक्षण हे पूरक शिक्षण आहे. यामुळे शिक्षणाचा सर्वंकष आपल्याला ज्या गोष्टी विद्यार्थ्यांना दिल्या जातात, विशेषतः की आज मूल्य शिक्षण आज विद्यार्थ्यांना खूप गरजेचं झालं आहे, त्याच्याही संदर्भामध्ये आपल्याला विचार करावा लागणार आहे की येत्या काळात आपल्याला मूल्य शिक्षण विद्यार्थ्यांना कसं देता येईल. आणि हा निर्णय घेताना कुठेतरी आम्हाला शंका येते आहे की केवळ संस्था चालकांचं हित बघण्यासाठी तर सरकारने हा निर्णय नाही घेतलाय. पालकांकडून फी गोळा करणे हा एक उद्देश तर याच्यामध्ये नाही आहे. बरं, तुमच्या या प्रश्नाचं उत्तर देखील मिळेल. त्यासाठी आपण रोहित पवार आणि त्याचबरोबर विनोद तावडे सरांकडे जाणार आहोत. थोडंसं थांबवते उदयजी तुम्हाला. मात्र हिरंब कुलकर्णी आपल्यासोबत आहेत. कुलकर्णी सर, आता जे काही आता उदय सोनवणे यांनी प्रश्न मांडले की हे फिजिकली जर शाळा अशा प्रकारे सुरू झाल्या तर मग नेमकं कशा प्रकारचं वातावरण असेल, ती टांगती तलवार डोक्यावर असताना मुलं कशा प्रकारे शिकू शकतील, या सगळ्याचा भार हा शिक्षकांवर येणार आहे का? मग ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो, या सगळ्याचा ताण शिक्षकांवर येईल. अगदी बरोबर आहे. त्यांनी पालक म्हणून जी काही भीती व्यक्त केली त्याच्याशी मी सहमत आहे. याचं कारण पालकांना आज 1 किंवा 2 मुलं आहेत आणि पालक ओव्हर कॉशियस आहेत मुलांच्या बाबतीत, आणि त्यामुळे शाळा सुरू केल्या आणि कुठेतरी आणि आपल्याकडे अफवाचं व्हॉट्सअप हे माध्यम आहे, त्यामुळे अफवा पसरतील, शाळा अनेक वेळा बंद पडतील आणि त्याच्यातून जर सेटबॅक बसला तर कदाचित मग पुढच्या 6 महिन्यात पण शाळा उघडणार नाही, हा धोका संभवतो. म्हणून मला असं वाटतं की लोकप्रतिनिधींनी अगोदर पालकांशी बोललं पाहिजे. वेगवेगळे नगरसेवक आहेत, ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांना मुख्यमंत्र्यांनी आवाहन करावं की तुमच्या मतदारसंघातील पालकांचं मत काय नेमकं ते जाणून. बरोबर, मोठं महत्वाचं आहे की खासगी शिक्षण सर तुमचा आवाज येत नाहीये. मात्र कुलकर्णी सर धन्यवाद आणि उदय सोनवणे सर तुमचेही खूप खूप धन्यवाद या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल. उदयजीने जो एक मुद्दा मांडला की हा जो काही सगळा घाट घातला जातो तर संस्था चालकांना जास्त फी मिळावी यासाठी घातला जातोय आणि त्यासाठी असे निर्णय घेतले जात आहेत का, हा पालकांच्या मनातली ही एक शंका आहे, ही दूर होणं देखील आवश्यक आहे. विनोद तावडेजी, त्याचबरोबर रोहित पवार आणि अभिजित पानसे, तुम्हाला तिघांकडे या प्रश्नासाठी मी येते. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात आणि लगेच परत येऊ. कोरोनाच्या या संकटामध्ये शिक्षण नेमकं कसं सुरू होणार हा एक प्रश्न आहे, संभ्रम आहे. तुमच्या मनातले सगळे प्रश्न विचारण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करतोय.
साहजिकच उत्तर जाणकारांकडून या ठिकाणी आपल्याला मिळत आहेत. जाता जाता उदय सोनवणे यांनी जो प्रश्न विचारला की संस्था चालकांच्या हितासाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला जातो का, पहिलीच हेडलाईन मी आता वाचली की सोमवारपासून ऑनलाईन शाळा सुरू होणार, तर जुलै महिन्यापासून शाळा सुरू करण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय. सगळ्यात आधी मी विनोद तावडेजी तुमच्याकडे येते. मला असं वाटतं शाळा सुरू करण्याची घाई ही अजिबात करायचं कारण नाही. कारण एकतर पालक विद्यार्थी यांच्यामध्ये घबराट आहे. थोडं समाज जीवन सुरळीत झालं की विद्यार्थ्यांची भीती आपोआप जाईल, क्रमांक 1. क्रमांक 2, शिक्षक त्या ठिकाणी पोहोचणं. बरेचसे शिक्षक आज आपापल्या गावी गेले आहेत, बाहेरगावी गेले आहेत. त्यामुळे मगाशी रोहितजींनी म्हटलं असं 365 पैकी 165 दिवस होतच नाहीत. त्यामुळे आपण 15 जूनला शाळा सुरू न करता 3 महिन्यांनी समजा केल्या, 15 सप्टेंबरला केल्या, तर हे 90 दिवस आपण आरामात भरून काढू शकतो, काहीच अडचण येणार नाही. त्यामुळे आता समाज जीवन सुरळीत सुरक्षित सुरू होईपर्यंत शाळा सुरू करणं हे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेच्या दृष्टीने चुकीचं ठरेल. आणि दुसरं, या मधल्या काळामध्ये हेरम कुलकर्णी जी म्हणले तसं विद्यार्थ्यांना ऑनलाईन नाही पण घरात ते काय उपक्रम करू शकतात असे उपक्रम शिक्षकांनी त्यांच्या पालकांमार्फत किंवा तिथले स्थानिक जे कोणी शिक्षण विषयातले माजी शिक्षक आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, यांच्या मार्फत हे करणं उपयुक्त राहील आणि तेच केलं पाहिजे असं माझं स्पष्ट मत आहे. रोहितजी, शाळा सुरू करण्याची एवढी घाई का? काही धोरण ठरवण्याच्या आधीच का शाळा सुरू करण्याचा घाट घातला जातोय? जाता जाता उदय सोनवणे जो प्रश्न टाकला की संस्था चालकांच्या हितासाठी तर सरकार हा निर्णय घेत नाही, ही शंका आहे पालकांच्या मनातली. एक तेच मी मगाशी उदय सावंत साहेब, उदय भाऊंनी जेव्हा तो विषय त्या ठिकाणी मांडला तेव्हा मी माझा हात वर केलेला की त्यांचं स्टेटमेंट मला योग्य वाटलं नाही. कारण का आपण जर बघितलं तर या सरकारली जे 19-20 असेल, 20-21ची जी फी राहिलेली होती त्याच्यामध्ये सुद्धा टप्पे पाडून द्यावेत असं शाळेनं त्या ठिकाणी सरकारने सांगितलं होतं. त्याच्यानंतर कुणीसुद्धा फी वाढू नये आणि जर फी कमी करायची असेल तर तिथं पालकांची जी बॉडी आहे, कमिटी आहे, ते त्या ठिकाणी बसून चर्चा करून त्यांनी जर निर्णय घेतला तर त्या ठिकाणी मान्यता ही मिळू शकते. फक्त होतं कसं की पेरेंट बॉडी आणि तिथं असणारी मॅनेजमेंट यांचा जो संवाद असतो तो संवाद तसा खूप स्मूथ असतो असं नाही. कारण अनेक पालक कमिटींशी मी बोललो आहे, त्यामुळे त्यांचं स्टेटमेंट मला योग्य वाटत नाही. पण हो की याच्यामध्ये अनेक अडचणी येऊ शकतात. त्यांनी मांडलेले मुद्दे हे योग्य आहेत की कधी कधी रिक्षाने जाणारे काही स्टुडंट्स असतात, काही बसमध्ये जाणारे स्टुडंट्स असतात, त्या बाबतीत थोडीशी दक्षता घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्याच्या बाबतीत आपल्याला काय करता येईल याचा एक विचार करणं तसं महत्त्वाचं आहे. पण गव्हर्मेंट शाळा शहरातल्या जर आपण घेतल्या आणि ग्रामीण भागाच्या जिल्हा परिषद शाळा घेतल्या तर रूलप्रमाणे 1 किलोमीटर ते 2 किलोमीटरच्या आसपासली जी मुलं असतात त्या शाळेमध्ये जात असतात. म्हणून बहुतांश या गव्हर्मेंट आणि ज्या जिल्हा परिषद शाळा असतात त्या ठिकाणी मुलं हे चालत जाऊ शकतात. पण तिथंसुद्धा आपल्याला जे सोशल डिस्टन्सिंग हे जे विषय आहेत ते खूप कडक पद्धतीने राबवावे लागतील. आरोग्याच्या बाबतीत काळजी ही घ्यावी लागेल. आणि याच्यात अधिकचं बोलायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर महाराष्ट्राचा बहुतांश भाग हा कंटेनमेंट झोन मध्ये येतो. असं एकही गाव आता महाराष्ट्रातलं राहिलेलं नाहीये की ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळलेला नाहीये. रुग्ण वाढलेले आहेत. मुंबई पुण्यामधून गेलेल्या लोकांमुळे तिथेही रुग्ण वाढलेले आहेत. अशा वेळेला एक तरी महाराष्ट्रातला असा भाग आहे का की ज्या ठिकाणी कोरोनाचा रुग्ण नाही? नाही, हे बघा, आपण जिल्ह्यावाईज गेलो तर जिल्ह्यामध्ये आता सोलापूरमध्ये तुम्ही गेला तर सोलापूर शहर हे कंटेनमेंट झोनमध्ये येतं. इतर भाग आहे तो कंटेनमेंट झोनमध्ये येत नाही. कदाचित तो रेड झोनमध्ये असेल. आणि पालकांची जी काळजी आहे ती रास्त आहे.
कारण मी स्वतः पालक म्हणून त्या ठिकाणी दोनदा विचार करेल, पण शेवटी सरकार म्हणून सुद्धा निर्णय हा कुठं ना कुठंतरी घ्यावा लागतो. कारण का शिक्षणापासून जर मुलं लांब राहिली तर अडचणीसुद्धा वाढू शकतात. पण याचा जो मध्य साधायचा आहे की आता निर्णय काय घेतला सरकारने आज मला माहीत नाही, कारण का आत्ता तुमच्याबरोबर या ठिकाणी चर्चा करतोय, मी त्याचा अभ्यास केला नाही. पण एक सांगतो की शिक्षण हे चालू झालं पाहिजे, पण तरीसुद्धा पालकांचे जे काही भीती आहेत, आता मी स्वतः ऑनलाईन हे रोजगार मेळावा घेतला. आता घेतल्यानंतर समजा 600 लोकांना त्या ठिकाणी नोकरी हे गेल्या 10 दिवसात मी देऊ असलो तिथं असणाऱ्या कंपनीच्या सहकार्यातून, त्यात पण एक 50% मुलं दोनदा विचार करतात पुण्यासारख्या शहरात जायचं का नाही. या अडचणी आहेत, पण त्या कुठं ना कुठंतरी आपल्याला बॅलन्स करावं लागेल. आरोग्य आणि जे काही आजचं वास्तव्य आहे त्यात कुठं बॅलन्स साधून आपल्याला मुलांना कुठल्याही परिस्थितीमध्ये अडचण येऊ नये त्या बाबतीत जी काय दक्षता शाळेच्या लेवलला घ्यायची ती घ्यावी लागेल. आपण अशा परिस्थितीमध्ये शाळेली सुद्धा आणि खास करून प्रायव्हेट शाळेली सुद्धा मुद्दामून फी वाढवणं असेल, त्या ठिकाणी एखादी गोष्ट कंपल्सरी करणं, आमच्याकडनंच पॅड ते पुस्तकं घेतली पाहिजे, हे घेतलं पाहिजे, अशा प्रकारचा बिझनेस हा कुठल्याही प्रायव्हेट शाळेली या काळामध्ये नाही तर नंतरच्या काळामध्ये सुद्धा केला नाही पाहिजे असं माझ्यासारख्याला वाटतं. जी 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 तावडेची बोला. नाही, मला असं वाटतं की रोहितजी म्हणतात ते खरं आहे की मध्य साधला पाहिजे, पण शासनाची भूमिका दोन विषयात दोन वेगळ्या दिसतात. ग्रॅज्युएशनला असणाऱ्या मुलांची परीक्षा घ्यायची नाही कारण त्यांच्या जीवाला धोका आहे जुलैमध्ये, आणि आता 15 जून किंवा 25 जून किंवा 15 जुलैला लहान मुलांच्या शाळा सुरू करायच्या. हा परस्पर विरोधी भूमिका शासनाची दिसते. दोन वेगळे मंत्री आहेत, पण शासन एक असतं. ग्रॅज्युएशनच्या मुलांच्या परीक्षा घेण्यासारखं वातावरण नसेल तर मग 5वीतली 4थीतली 8वीतली मुलं शाळेत पाठवण्याचं कसं असू शकतं, याचा एकत्र विचार करणं गरजेचं आहे. क्रमांक 1. क्रमांक 2, ज्या शाळा फी मागतायत शासनाने मागू नये हे म्हटलं खरं आहे, पण कालच मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक हायकोर्ट PIL झालेली आहे. ठाण्याचे वनू वर्गीज यांनी ती केली आहे की शाळा अजूनही जबरदस्तीने फी मागतायत, आम्ही ऑनलाईन शिक्षण चालू केलं म्हणतायत, आणि ते फी घेणं हे शासन थांबवू शकत नाही आहे. त्यामुळे पालक संघटनेचे मगाशी जे सोनवणे साहेब म्हणले ते खरं आहे की अशा पद्धतीने ज्या शाळा फी उकळण्याचा प्रयत्न करतायत ते थांबवलं पाहिजे. पण त्याचबरोबर माझं असंही मत आहे की सरसकट ज्या पालकाचं नोकरीच गेली आहे त्याला एक 6 महिन्यांनी 8 महिन्यांनी तू फी भर असं म्हटलं पाहिजे. ज्या पालकाचा पगार समजा थोडा 50% कमी झालाय तर तू 50% फी भर म्हटलं पाहिजे. शेवटी त्या शाळेतल्या शिक्षकांच्या पगाराचाही विषय आहे. पण संस्था चालकांनी इतके वर्ष जे कमवलं आहे तर एक वर्षभर थोडं त्यांनी पालकांना एक संधी दिली तर ती द्यायला शासनाने त्यांना भाग पाडलं पाहिजे. कारण ज्या शाळा पैसे कमवत आहेत त्या शाळा फीसाठी तगादा लावत आहेत आणि पालक बिचारे हैराण आहेत. म्हणून मला शासनाकडे ही मागणी करायची आहे आणि रोहितजींसारख्या तरुण आमदारांनी त्याचा पाठपुरावा केला पाहिजे की अशा फी मागणाऱ्या शाळांवर ताबडतोब कारवाई गरजेची आहे. बरोबर, नक्कीच. संस्था चालकांचं म्हणणं देखील आपण ऐकून घेणार आहोत, तेही आपल्या बरोबर आता सहभागी होतील. त्याचबरोबर आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर देखील आपल्या सोबत या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. राजेंद्रजी, सोमवारपासून ऑनलाईन शाळा सुरू होणार, तर जुलै महिन्यापासून शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागानं घेतलेला आहे. कोरोनाची काय स्थिती आहे महाराष्ट्रामध्ये की ज्यामुळे जुलैमध्ये शाळा सुरू होऊ शकतात? एकंदरीत कोरोनाची परिस्थिती बघितली तरी मुंबई, ठाणे, पुणे अशी जी मोठी शहरं आहेत, नवी मुंबई, अशा ठिकाणी ह्याची संख्या जास्त आहे. पण अनेक ग्रामीण भाग असे आहेत की जिथं आता पॉझिटिव्ह लोकांची संख्या अजिबातच म्हणजे अतिशय नगण्य आहे. काही ठिकाणी अजिबातच नाही. जिथं अजिबातच पॉझिटिव्हची संख्या नाही आणि जिथं जवळपास गेले 25-30 दिवस झालं, महिनाभर एखादा पॉझिटिव्ह रुग्णही आढळला नसेल, अशा गावामध्ये चालू करायला काय हरकत नसावी असं माझ्यासारख्याचं मत आहे. पण मुंबई पुण्यासारख्या भागामध्ये मग त्या मुलांनी नेमकं काय करायचं, किंवा मग इतर जो ग्रामीण भाग आहे की ज्या ठिकाणी कोरोना बाधित रुग्ण आढळलेले आहेत,
कंटेनमेंट झोन आहेत तिथल्या मुलांनी काय करायचं? मुंबई पुण्याचं आपण सोडूया की तुम्ही म्हणाल की आता ऑनलाईन शिक्षण त्या घ्या. ठिकाणी मात्र अशा गावागावांमध्ये सुद्धा काही जे ठिकाणी त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी काही आपल्याला ऑनलाईन चालू बोला, करता बोला, येईल. काही ठिकाणी ज्यांची परिस्थितीच नाही अशा ग्रामीण मराठी शाळेतली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी म्हणून आपण लोकल केबलच्या माध्यमातून काही त्यांना शिक्षण देता येईल का अशा पद्धतीनं सुद्धा प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्या दृष्टीनं नक्की विचार होईल भविष्य काळामध्ये. बर, मी अभिजित पानसे आपल्या सोबत आहेत. अभिजितजी, तुम्ही तर खूप छान अभ्यास केला या सगळ्या गोष्टींचा. काय वाटतं, सोमवारपासून ऑनलाईन शाळा, जुलै महिन्यापासून शाळा सुरू हो शक्य आहे का? दुसरी गोष्ट म्हणजे ऑनलाईन शिक्षणाचं जरी आपण मानलं तरी आज मी विरारवरून हा शो करते, मला कित्येकदा नेटवर्कचा प्रॉब्लेम इथे येतो, मला 4G इथे मिळत नाही आणि त्यामुळे देखील प्रॉब्लेम होत असतो. मग ग्रामीण भागामध्ये अशा वेळेला खरंच नेटवर्क मिळू शकेल? मुलांकडे तेवढे स्मार्टफोन असतील, एवढ्याशा मोबाईलवर कशा प्रकारे शिक्षण नेमकं होऊ शकेल? केरळमधली एक घटना खरं मला सांगायची नव्हती, मात्र आता एक उदाहरण म्हणून सांगावं लागतं की एका 14 वर्षाच्या मुलीनं ऑनलाईन शिक्षण घेता येत नाही म्हणून आत्महत्या केली. हा कॉम्प्लेक्स होता की आपल्याकडे स्मार्टफोन नाही, आपण ऑनलाईन शिक्षण घेऊ शकणार नाही, आपण शिक्षणामध्ये मागे पडू, ही भावना असेल मुलांच्या मनामध्ये. नाही, एक गोष्ट नीट आपण लक्षात घेतली पाहिजे की पुन्हा पुन्हा मी महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेबद्दल बोलतो. ग्रामीण भागात नेटवर्क सोडाच हो, शिक्षण पण पोचत नाही. आता नशिबाने एक सरकारने निर्णय रद्द केला, नाहीतर मराठी शाळांना सगळ्या इंग्रजी शाळा करण्याचा घाट घातला होता. एका बाबतीत निश्चितपणे मी शासनाचं अभिनंदन करीन, पक्ष म्हणून अभिनंदन करीन की सगळ्या बोर्डमध्ये त्यांनी मराठी विषय कंपल्सरी केलेला आहे. आता मला कल्पना नाही त्याची पुस्तकं छापली गेली आहेत नाही गेली आहेत, त्याच्यासाठी शिक्षकाची नेमणुका झाल्यात नाही झाल्यात, पण जर तो GR असेल तर आपण असं धरू की जेव्हा कधी शाळा सुरू होईल तेव्हा मराठी विषय आता सगळ्या बोर्डच्या एज्युकेशन मधनं शिकवला जाईल. आता एक उदाहरण मी हे याच्याकरता घेतो आहे की जर ही व्यवस्था संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक शाळेत लावायची झाली तर किती मोठा त्याचा आवाका आहे लक्षात घ्या. त्यांचा शिक्षक पाहिजेत, त्याची पुस्तकं पाहिजेत, त्याचा अभ्यासक्रम पाहिजे, जे काही आहे ते. माझं एक सगळ्यापेक्षा एक लहान आहे मी, पण मी एक मत मांडू इच्छितो. 1 तास झाला आपण 1 तास होऊन गेला आपण या शिक्षणाविषयी चर्चा करतोय. माननीय मंत्री महोदय असेल किंवा शिक्षण मंत्री असतील, रोहित दादा असतील, एकंदर आपण ठोस निर्णयाप्रत आता आपण येत नाही आहोत, कारण आता सुद्धा संभ्रमावस्था आहे. यात मला दोष कोणालाही द्यायचा नाहीये. अशी करोना सारखी परिस्थिती ही पहिल्यांदाच उद्भवलेली आहे, त्यामुळे नेमकं संकटच माहिती नाहीये आणि तो राक्षस किती मोठा होणार आहे माहिती नाही, त्यामुळे आपण आता नुसते असे खडे टाकून बघतो. पण आजच्या घडीला आपल्याला माहिती आहे दुर्दैवाने मुंबईने वुहानला पण पाठीमागे टाकलेला आहे. हा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. आता हर्ड इम्युनिटी वरतीच आपण काय आणि देवावर भरोसा या 2 गोष्टींवरती आपलं कामं चाललेली आहेत. मला एक साधा प्रश्न विचारायचा वाटतो की जर मंत्रालयात पहिले 5%, 10% आणि आता मला असं वाटतं 20% लोक, 25% लोक येत आहेत. मंत्री महोदय किती मंत्रिमंडळातले येतात हे मला माहिती नाही, पण तेही 5-10% असतील. तिथे ज्या दिवशी 100% सगळा स्टाफ आणि मंत्री येतील तेव्हा आपण शाळा सुरू करू. ग्रीन झोन मध्ये जे काही शाळा सुरू करायच्या त्याला कोणाची काही परवानगी घेण्याची आवश्यकताच नाहीये. पण तरीही ग्रीन झोन मध्ये करताना आरोग्य हा विषय जो आपण ऑप्शनला टाकून दिलेला आहे तो इन्क्लूड करण्याची आवश्यकता आहे की नाही. एक फिजिकल एज्युकेशन, मग तुम्ही योगा शिकवा, प्राणायाम शिकवा, तशाच पद्धतीने एक आरोग्य विषयक एक 1ली ते 10वीच्या मुलाला काय काळजी घ्यावी हा विषय एक इन्क्लूड करणं, काय ते एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज म्हणून करा. पण हा जर करायचा असेल तर ही प्रक्रिया खूप वेगाने व्हायला पाहिजे. आज परीक्षा घेतायत, परीक्षा घेतील वगैरे हा इतका हास्यास्पद मुद्दा झालेला आहे.
लाखो मुलं परीक्षेला बसतील, ते पेपर लिहितील, ते पेपराचे गठ्ठे प्रत्येक परीक्षक जे असतील तपासणारे शिक्षकांच्या घरी जातील, त्याची डिलिव्हरी होईल. या गोष्टी आज आपण ऑनलाईन पेपर असतो, अजून वर्तमानपत्र आपल्याकडे येत नाहीत. या सगळ्या संभ्रमावस्थेत शांतपणे मला असं वाटतं की 3 महिने असं पुढे ढकलावेत. सगळ्या सरसकट हे अकॅडमिक इयर 3 महिन्यांनी पुढे ढकलावं. ते 90 दिवस विनोदजी म्हणले तसं 90 दिवस भराची गरज पण नाही. त्या 90 दिवसातला अभ्यासक्रम टाळला 1 वर्ष तरी काही हरकत नाही. माझा अतिशय अभ्यास करून माझं मत मी मांडतोय. आणि सप्टेंबर पासून जर करायचं झालं तर सरसकट शाळेमध्ये या काही जे धोरणात्मक निर्णय घ्यायचे आहेत, ते केवळ कोरोना आहे आज म्हणून नाही, उद्या कुठला तरी एक डरोना येईल. आपण प्रिपेअर्ड राहायला पाहिजे की एक हा विषय आपल्या शाळेत यायला पाहिजे, योगा करायला पाहिजे, प्राणायाम करायला पाहिजे, आरोग्याची काळजी कशी घ्यायची, अगदी लहान मुलापासून ते 10वी पर्यंत हा काय केलं तर आपली इम्युनिटी वाढेल. आहाराविषयीच्या काही कल्पना मोठंच आपण पोट वाढलं कीच डायटिशियन कडे जायला पाहिजे असं नाहीये. हे शिक्षण लहानपणापासून मुलांना देणं आवश्यक आहे. अशा पद्धतीचे, आता काय मी अभ्यासक्रम सांगत नाही, पण अशा पद्धतीचा शांतपणे विचार करून एक 100 दिवस 90-100 दिवस पुढे सगळं ढकललं तर एक विचार करायला वेळ मिळेल, सिस्टीम लावायला वेळ मिळेल आणि आपण या संकटातनं सही सलामत बाहेर पडू. नक्कीच शासन देखील या सगळ्या संदर्भामध्ये एक धोरण ठरवते. मला तुमच्या सगळ्या मान्यवरांकडनं यामधल्या 2 गोष्टी हव्यात की या धोरणामध्ये 2 कोणत्या गोष्टी समाविष्ट होऊ शकतात किंवा त्या असायला हव्यात. विनोद तावडेजी, मी तुमच्याकडे येते. त्याचबरोबर संजय भोकरे सर देखील आपल्याबरोबर सहभागी झालेत. संस्था चालक, त्यांच्या समस्या, त्याचबरोबर ज्येष्ठ पत्रकार म्हणून सुद्धा ते आपल्या या चर्चेत सहभागी झालेत. एक छोटासा ब्रेक इथे घेऊयात, लगेच परत येऊया. नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. विनोद तावडेजी, तुमच्याकडे येते. सरकार धोरण ठरवतंय, नेमकं माहिती नाही कशा प्रकारचं धोरण असणार, मात्र शहरी, ग्रामीण, दुर्गम भाग हे सगळं लक्षात घेऊन एकच काहीतरी धोरण ठरवावं लागणार आहे आणि मगच पाऊल टाकावं लागणार आहे. काय असं धोरणामध्ये इन्क्लूड असायला हवं असं तुम्हाला वाटतं? अभिजित पानसेंनी आता म्हटलं की पुढे जरी 100 दिवस पुढे शाळा पुढे ढकलली तरी काही हरकत नाही, पुढच्या काळामध्ये तो सगळा अभ्यासक्रम कव्हर करता येईल किंवा एक कॉम्पॅक्ट करून एक चांगला अभ्यासक्रम मुलांना देता येईल. तुम्हाला काय वाटतं, नेमकं काय असायला हवं? माझं पहिलं वाक्य जे होतं की कॉम्पॅक्ट कंडेन्स अभ्यासक्रम करणं सुरू केलं पाहिजे आणि जनजीवन सुरळीत होईपर्यंत शाळा सुरू करता कामा नयेत. गणपती नंतर जरी शाळा सुरू केल्या तरी पुढच्या वर्षभरामध्ये आपण सगळा अभ्यासक्रम नीट करू शकतो. त्यामुळे कोणत्याही प्रकारची घाई शासनाने करायची गरज नाही. त्यामध्ये ऑनलाईन शिक्षण पद्धती असायला हवी आणि त्याचबरोबर ऑनलाईनच नाही तर जसं आता एड्रावकर म्हणाले की केबलच्या माध्यमातून मुलांपर्यंत पोहोचता येईल का, हा एक प्रयत्न असेल. रेडिओच्या माध्यमातून पोहोचण्याचा प्रयत्न केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय करतंय, तर तो देखील एक पर्याय यामध्ये असेल असं तुम्हाला वाटतं का? हे सगळे पर्याय हे तुटपुंजे आहेत, हे पुरेसे नाहीत. त्यामुळे हेरमराव म्हणले तसं विद्यार्थ्यांना घरी काहीतरी कृती करायला देण्यापुरताच याचा उपयोग आहे, त्यात अभ्यासक्रम करता येणार नाही. त्यामुळे हे फार व्यावहारिक नाही आहे. आपल्याला आपण शिक्षण चालू केलं याचं समाधान मिळेल, पण प्रत्यक्ष काही होणार नाही. त्यामुळे सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी, त्याच वेळी करावं आणि दूरचित्रवाहिनी असेल, रेडिओ असेल, यातना विद्यार्थ्यांना घरी कृतीचे कार्यक्रम काय देता येतील तेवढंच करावं. प्रत्यक्ष विद्यार्थ्याला समोर शिक्षकाने शिकवल्याशिवाय त्यातल्या अडचणी प्रश्नांना उत्तर मिळाल्याशिवाय तो शिकू शकत नाही आणि लहान मुलं तर अजिबात नाही. त्यामुळे उगाचच आपलं खोटं समाधान करून घेऊ नये अशी माझी नम्र विनंती आहे. मला थोडं दुसऱ्या एका कार्यक्रमाला जायचं आहे, कार्यक्रम म्हणजे बैठकीला जायचं आहे कोकणच्या वादळासंबंधी मदत कार्याच्या, म्हणून मी आपली सगळ्यांची परवानगी घेतो. हेरमराव, रोहितजी, पानसे, सगळ्यांना नमस्कार. खूप खूप शुभेच्छा. विनोद तावडेजी, तुम्ही या चर्चेत सहभागी झालात, खूप चांगली मतं मांडलीत तुम्ही. तोच मुद्दा मी पुढे नेऊ. त्याचबरोबर संजय भोकरे सर देखील आहेत, अभिजित पानसे देखील आहेत. मला अजून त्यांच्याकडनं आणखी काही इनपुट यामध्ये हवेत. एक छोटासा ब्रेक आपण इथे घेऊयात, लगेच परत येऊया. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रीय शिक्षक पालक संघटनेचे योगेश पात्रे देखील आपल्या या चर्चेमध्ये सहभागी झालेत. योगेशजी, स्वागत तुमचं. संजय भोकरे सर, आधी तुमच्याकडे येते मी. तुम्ही एका शिक्षण संस्थेशी संबंधित देखील आहात.
आरोप केला जातो शिक्षण संस्थांसाठी म्हणून शाळा सुरू केल्या जातात. जर जुलैपासून या शाळा सुरू झाल्या तर नेमकी किती तयारी असेल शिक्षण संस्थांची सुद्धा? मुळात जरा वेळ द्या मला. मला सांगायचं हे ऑनलाईन पद्धतीनं आणि शाळा हा विषय जरा मला अतिशय म्हणजे कपोकल्पित असं वाटतंय. याचं कारण असं आहे, शाळेमधले विद्यार्थ्यांचं वय बघा, त्या वयात त्यांच्या हातात मोबाईल द्यायचे का? त्या वयात इंटरनेटचा वापर त्या मुलांनी करायचा का? याचं काही आत्मचिंतन हे सत्ताधारी मंडळी करणार आहेत का? हे कदापि शक्य होणार नाही. ही कोरोना परिस्थिती आल्यामुळे हे सगळे विषय आलेत. परंतु ऍडमिनिस्ट्रेशनचा भाग असेल, प्रशासनाच्या ज्या गोष्टी असतात, इथं तुमचं ऑनलाईन इंटरनेट इथंपर्यंत ते मान्य आहे. परंतु छोट्या छोट्या मुलांच्या हातात मोबाईल द्यायचे का आणि त्यांच्या पालकांनी तेवढा वेळ तिथं बसून घालवायचा का? हे सगळं कपोकल्पित होईल. कोरोना सारख्या परिस्थितीमध्ये मुलं या कोरोनावर कशी मात करतील, आरोग्य संपन्न कशी राहतील, याच्याकडे शासनानं लक्ष देण्याऐवजी हे ऑनलाईन पद्धत. अहो मी काय म्हणतोय, 1 वर्ष जरी वाया गेलं मुलांचं तरी सुद्धा पालकांना चालेल. परंतु मुलं ही माझी शिर सलामत तो पगडी 50 हो. मुलं आज कोरोना परिस्थितीमध्ये आपली मुलं शाळेत पाठवणार का? पालक ही तयार होणार का? आज इथनं आज बघा मृत्यूदर जरी कमी असला तरी मुंबई पुणे सोडून आज ग्रामीण भागामध्ये आता हा वाढत निघालाय कोरोनाचा. हा जर का त्याचा प्रभाव वाढत गेला तर पालक विचार काय करतील? हे ऑनलाईन पद्धत वगैरे सगळं ठीक आहे, पण ऑनलाईन पद्धतीमध्ये हे ग्रामीण भागात शक्य आहे का? कधीही होणार नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगतो. आज कोरोनाच्या परिस्थितीमध्ये शाळा बंद आहेत. अशा वेळेला मुलांना भात दिला जातो, त्या शाळेत येणाऱ्या मुलांना भात दिला जातो. तो भात आता घरी पुरवला जातो, तांदूळ. तर त्याच्यामध्ये एक कोकणामध्ये मी आज प्रेसच्या दौऱ्यावर गेलो होतो, तर मला एका कुटुंबातली एक व्यक्ती भेटली. तिनं त्या व्यक्तीकडनं मी ऐकल्यानंतर खरोखर डोळ्यात पाणी येण्यासारखं निघालं. तरी मी ऐकलं तर त्या दिवशी ते सगळं कुटुंब उपाशी होतं आणि त्या विद्यार्थ्याचा भात घरात आल्यावर त्या एका भातामध्ये सगळेजण जेवले आणि त्यांनी सांगितलं आज आमचं पोट भरलं. या कोरोना परिस्थितीमध्ये आज जसं तुम्ही गरिबीची अवस्था काय आहे, त्यांना रेशनच्या रांका बघतोय. रेशनच्या रांकेत आपण सगळी लोक दिसत आहेत. तुम्ही थाळ्या वाजवा, ही आपली संस्कृती जपायसाठी लोकांनी ते मान्य केलं. तसंच मोदी साहेब, उद्धवजी सगळे येतील आणि सांगतील एक दिवस इंटरनेट सगळ्यांना मोफत दिलं आम्ही, असं होऊ शकणार आहे का? हे होणार नाहीये का? बरोबर, हे होणार नाहीये. हाच मुद्दा पुढे नेते योगेश पात्रे आपल्या सोबत आहेत. सर थोडंसं थांबाल. योगेश पात्रे, आता सोमवारपासून काही ठिकाणी ऑनलाईन आणि काही ठिकाणी जुलैमधून शाळा सुरू होणार आहेत. पालक संघटना, शिक्षक तयार असतील? मुद्दा फार गंभीर आहे. म्हणजे याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा की कोरोनाच्या परिस्थितीमध्ये काही नागपुरातील, महाराष्ट्रातील शाळा एप्रिलपासून पालकांना मेसेजेस पाठवत आहे पैशासाठी, बरोबर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या चालू आहे मुलांच्या. जूनच्या शेवटच्या आठवड्यात शाळा चालू होतात, पण तरी सुद्धा पालकांना मॅनेजमेंटकडून तुमचे मुलं कसे आहेत किंवा तुम्ही कसे आहात असा एकही मेसेज आला नाही. त्यांना डायरेक्ट मेसेज आला की एप्रिलपासून, मे पासून तुम्ही पहिला इन्स्टॉलमेंट भरा. ही पहिली बाब झाली फीज बाबतीत. दुसरी महत्वाची बाब म्हणजे ऑनलाईन क्लासेस. ऑनलाईन क्लासेसमध्ये पालकांनी जेव्हा मुलांच्या हातात मोबाईल दिले तर लहान लहान मुलांचे डोळे सुजले, लाल लाल डोळे झाले. तर मला इथे मुद्दा असा आहे की नर्सरी ते 7व्या वर्गापर्यंत ऑनलाईन क्लासेसची गरज आहे का? दुसरा महत्वाचं म्हणजे की 8वी, 9वी, 10वी या मुलांना, हे मुलं फार हळवे असतात, हे मुलं फार मॅच्युअर्ड असतात. तर यांचे तुम्ही शाळा चालू करा. कोरोनाची परिस्थिती पाहून 8वा, 9वा, 10वा वर्ग अल्टरनेट डेज चालू करा आणि नर्सरी ते 7व्या वर्गापर्यंत ऑनलाईन क्लासेसची गरजच नाही. ऑनलाईन हा विषय आला कुठून? ऑनलाईनचं आपलं ऑनलाईनसाठी पालकांकडे डेस्कटॉप नाही, ऑनलाईनसाठी पालकांकडे इलेक्ट्रॉनिक गॅजेट नाही, ऑनलाईनसाठी काहीच नाही. थोडंसं थांबवते. एक ब्रेकिंग न्यूज आहे ती घेते आणि लगेच परत